Good afternoon, everyone. Am I audible? आवाज येतोय का? Yes, ma'am. Okay. So we have already started unit number 4, that is RTOS real-time operating system. मग RTOS म्हणजे काय हे आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिलं. सो RTOS हे रिअल टाइम ऍप्लिकेशन आहे ज्याच्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टम आहे ज्याच्यामध्ये टाइम डिले इज नॉट अलाउड. ओके. सो डेटा मस्ट बी प्रोसेस विदिन टाइम लिमिट. ओके. त्याच्यानंतर आपण RTOS काय यूज करायचं आणि त्याच्यानंतर त्याचे कंपोनेंट्स काय आहेत, शेड्युलर म्हणजे काय, सिमेट्रिक मल्टीप्रोसेसिंग म्हणजे काय, फंक्शन लायब्ररी म्हणजे काय, मेमरी मॅनेजमेंट हे वगैरे आपण पाहिलं होतं. त्याचे टाइप्स पाहिले. सो मेजर टाइप्स हार्ड रिअल टाइम, फर्म रिअल टाइम आणि सॉफ्ट रिअल टाइम हे 3 मेन टाइप्स आहेत RTOSचे. त्याच्यानंतर ना टर्म्स, टास्क म्हणजे काय, जॉब म्हणजे काय, रिलीज टाइम, एक्झिक्युशन टाइम, डेडलाईन, प्रोसेसर, मॅक्झिमम रिस्पॉन्स टाइम अँड ऍब्सोल्यूट डेडलाईन. ओके. त्याच्यानंतर फीचर्स पाहिले होते आणि डिफरन्स बिटवीन ऍप्लिकेशन पाहिले होते. ओके. टुडे वी विल सी व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ RTOS. RTOSचे नेमके कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत. 4 मेजर कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, आउट ऑफ विच फर्स्ट इज रिलायबिलिटी. ओके. सो कुठलंही एम्बेडेड सिस्टम जे की रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टम वरती ऑपरेट करते ते एम्बेडेड सिस्टम हे रिलायबल असलं पाहिजे. ओके. सो depending on the number of applications, the system must be able to operate for long period without human intervention किंवा without any interfacing of human. म्हणजे कुठलंही एम्बेडेड सिस्टम हे एकतर सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरचं कॉम्बिनेशन आहे. मग तिथं तो लॉंग ड्युरेशन वरती वर्क करता आलं पाहिजे विदाउट एनी ह्युमन इंटरफेसन. सो म्हणजे ते मशीन ऑपरेटेड आहे, ऑटोमेटेड आहे, तर तिथं ह्युमन इंटरफरन्स हे कमी असलं पाहिजे. अँड विदाउट इंटरप्टिंग ह्युमन इट मस्ट बी एबल टू ऑपरेट फॉर लॉंगर ड्युरेशन टाइम. ओके. फॉर एक्झाम्पल डिग्री ऑफ रिलायबिलिटी असते, म्हणजे किती पर्सेंटला ते किती डिग्री ते रिलायबल आहे सिस्टीम. तर त्याचे 2 एक्झाम्पल्स आहेत. फर्स्ट आहे डिजिटल सोलार पॉवर कॅल्क्युलेटर. ओके. सो सोलार पॉवर कॅल्क्युलेटर काय करतं, तर तो लाईट किती आहे, सो सोलार मध्ये किती लाईट आहे ते कॅल्क्युलेट करून सांगतं. मग समजा जर इनफ लाईट नसेल, इफ इनफ लाईट इज नॉट रिसिव्ड ऑन दॅट सोलार पॅनल, ऍट दॅट टाइम इट रिसेट इटसेल्फ. तो काय करतो, स्वतःलाच रिसेट करतो. आणि मग जेव्हा लाईट रिसिव्ह होते तेव्हापासून ते परत काय तर कॅल्क्युलेट करायला स्टार्ट करते. ऑन द अदर हँड, अ टेलिकॉम स्विच कॅनॉट रिसेट ड्युरिंग इट्स ऑपरेशन विदाउट इन्क्युरिंग हाय असोसिएट कॉस्ट फॉर डाऊन टाइम. ओके. मग काय काय स्विचेस असतात कम्युनिकेशन मध्ये. ओके. सो सॅटेलाइट कम्युनिकेशन, मिलिटरी कम्युनिकेशन, तिथं ते त्याला सिग्नल भेटत नाहीये म्हणून पूर्ण ऑपरेशन रिसेट करणं इज डेंजरस. ओके. म्हणजे बघा, फर्स्ट एक्झाम्पल होतं की तुम्हाला सिग्नल नाही रिसिव्ह झाला, तुम्ही ते सिस्टीम रिसेट केलं. सेकंड एक्झाम्पल, तुम्हाला सिग्नल रिसिव्ह होत नाहीये पण तरी सुद्धा तुम्ही ते सिस्टीम रिसेट करू शकत नाही. म्हणजे ऍज पर रिक्वायरमेंट तुमची एम्बेडेड सिस्टीम, तुमचं RTOS सिस्टीम ही रिलायबल असली पाहिजे. डिग्री ऑफ रिलायबिलिटी ऍज पर रिक्वायरमेंट सेट केली पाहिजे. ओके. सो डिग्री ऑफ रिलायबिलिटी इज एक्सेप्टेबल and it is also a reliable system is one that is available and does not fail. ओके. म्हणजे कुठलीही सिस्टीम अवेलेबल आहे आणि ती फेल होत नाही, म्हणजे बंद होत नाही. ओके. and reliable system is by categorized by quantifying their down time per year. म्हणजे ती किती वेळा फेल होऊ शकते. ओके. पर इयर. ओके. सो नॉट इन द फेल, पण किती वेळासाठी ते ऍक्टिव्ह राहते, दॅट इज नथिंग बट काउंट डाऊन टाइम पर इयर. आणि ते पर्सेंटेज मध्ये दिलं जातं अंडर नंबर ऑफ नाईन्स. ओके. इथं बघू शकतो 3 नाईन्स, 4 नाईन्स, 5 नाईन्स, 6 नाईन्स. ओके. नंबर ऑफ नाईन्स. आणि इथं मग त्यांनी काय दिलेले आहेत की काउंट डाऊन टाइम पर इयर, किती वेळासाठी ते पर इयर मध्ये किती वेळा ते काउंट डाऊन टाइम होतात. तर 9 hours तुमचं डेस्कटॉप, 1 hour फॉर युअर सर्व्हर. ओके.
enterprise server, 5 minutes for your carrier class server, 31 seconds for your carrier switch equipment. ओके, म्हणजे एवढ्या वेळेसाठीच ते काय राहतात, बंद राहतात, एल्स दे आर ऑन फॉर ऑल अदर टाइम. ओके, मग कुठल्याही एखाद्या आर्टॉस सिस्टीमला रिलायबल राहण्यासाठी इट शुड नॉट, म्हणजे आर्टॉस बाय इटसेल्फ इज नॉट व्हॉट इट इज मेजर. आर्टॉस हे स्वतः फक्त रिलायबल नसून त्याचं हार्डवेअर रिलायबल आहे, त्याचे सॉफ्टवेअर रिलायबल आहे. म्हणजे आर्टॉस मध्ये जेवढे नंबर ऑफ एलिमेंट्स प्रेझेंट आहे त्या सगळ्याची रिलायबिलिटी म्हणून ठरवते की तुमच्या रिअल टाइम ऍप्लिकेशनची रिलायबिलिटी किती आहे. फक्त आपण ओएस ची 1 सेकंड. ओके, सॉरी फॉर डिस्टर्बन्स. म्हणजे आपण रिलायबिलिटी फक्त ऑपरेटिंग सिस्टीमची बघत नसून आपण काय बघतो, होल सिस्टीमची रिलायबिलिटी बघतो. होल सिस्टीम मध्ये काय येतात तर मग त्याचे हार्डवेअर, बीएसपी, प्रोसेसर्स येतात. ओके, आर्टॉस ते जे ऑपरेटिंग सिस्टीम येते, असं सगळं मिळून जे आपलं ऍक्च्युअल एम्बेडेड सिस्टीम तयार होतं त्याची रिलायबिलिटी ठरवली जाते. नेक्स्ट, प्रिडिक्टेबिलिटी. सो प्रिडिक्टेबिलिटी म्हणजे प्रिडिक्ट करतो आपण की किती वेळ लागेल. ओके, सो रिअल टाइम ऑपरेशन सिस्टम म्हणजे काय, एखादं रिअल टाइम एका इनपुट आलं तर त्याला किती वेळ लागणार आहे का, बिकॉज आर्टॉस इज टाइम बाउंडेड, टाइम कन्स्टंट. ओके, मग त्याचं एखादं सिस्टीम इनपुट जर आलं तर त्याचं बिहेवियर प्रिडिक्ट करता आलं पाहिजे किंवा काय ते ऑपरेशन करावं लागेल हे त्याला प्रिडिक्ट करता आलं पाहिजे. सो दिस इज दी वन ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आर्टॉस दॅट शुड बी. Okay, so as it is the characters of predictability, आर्टॉस ला माहित असलं पाहिजे की कुठल्या सर्टन डिग्री पर्यंत ते प्रिडिक्ट करता येतं. एखादं इनपुट सिग्नल जर आलं तर त्याला ते प्रिडिक्ट करता आलं पाहिजे व्हॉट शुड बी डन. ओके, किंवा प्रिडिक्टेबिलिटीला आपण डिटर्मिनिस्टिक्स असं सुद्धा म्हणू शकतो. डिटरमाइन करता आलं पाहिजे. द इनपुट सिग्नल शुड बी डिटरमाइंड अँड डिस्क्राइब आर्टॉस with its behavior. Predictable behavior. मग डेव्हलपर्स काय करतात, जेव्हा आर्टॉसचे प्रोग्राम लिहिले जातात तेव्हा डेव्हलपर्स काय करतात, सिंपल बेंचमार्क प्रोग्राम्स व्हॅलिडेट करतात डिटर्मिनिस्टिक डिटरमाइन करण्यासाठी. म्हणजे आर्टॉस कसला आहे ते डिटरमाइन करण्यासाठी त्यांनी काय करतात, सिंपल बेंचमार्क प्रोग्राम्स ते व्हॅलिडेट करतात. आणि मग त्याचा रिझल्ट काय असणार आहे, रिझल्ट इज टाइम बेस्ड. सो टाइम रिस्पॉन्सेस किती आहेत त्याच्या बेसिस वरती ते रिझल्ट देतात स्पेसिफिक आर्टॉस कॉल्सला. म्हणजे आर्टॉसला जर इनपुट सिग्नल्स आले आणि ते किती वेळात किती टाइम रिस्पॉन्सेस मध्ये ते आउटपुट देतात, दॅट इज दी रिझल्ट. ओके, in good deterministic RTOS, the variance of response time for each type of system call is very small. म्हणजे एखाद्या जर आर्टॉस ची प्रिडिक्टेबिलिटी जास्त असेल तर तिथं प्रत्येक कॉल साठी लागणारा वेळ हा कमी असणार आहे. ओके, प्रत्येक कॉल साठी म्हणण्यापेक्षा कॉल मीन्स व्हॉट, इनपुट सिग्नल. सो एखादं कुठलं इनपुट सिग्नल जर आलं तर त्याला किती टाइम एक्झिक्यूट करायला लागणार आहे, दॅट इज इन गुड प्रिडिक्टेड सिस्टम इट इज स्मॉल. नेक्स्ट, परफॉर्मन्स. कुठलीही गोष्ट आपण घेताना आपण त्याचं आउटपुट बघतो, त्याचं परफॉर्मन्स चेक करतो. ओके, सो इट कॅन बी आयदर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस, इट कॅन बी मेकॅनिकल डिव्हाइस, इलेक्ट्रिकल डिव्हाइस, इट कॅन बी एनी डिव्हाइस, मॅनमेड डिव्हाइस. कुठलीही वस्तू मनुष्याने बनवलेली आहे आपण त्याचं आउटपुट बघतो, त्याचे फीचर्स बघतो. ओके, सो आर्टॉसचं आउटपुट आपण हे त्याच्या परफॉर्मन्स मध्ये बघतो. ओके, मग परफॉर्मन्स म्हणजे काय, आपलं एम्बेडेड सिस्टीम हे फास्ट परफॉर्म झालं पाहिजे टू फुलफिल इट्स रिक्वायरमेंट. इट मस्ट परफॉर्म फास्ट इनफ टू फुलफिल इट्स टायमिंग रिक्वायरमेंट. 5 सेकंदामध्ये काम करायचं आहे, 5 सेकंदापर्यंत काम करून आउटपुट द्यायचं, तर आपलं डिव्हाइसचं परफॉर्मन्स हे फास्ट असलं पाहिजे जेणेकरून ते टाइम रिक्वायरमेंट फुलफिल करता आलं पाहिजे. ओके, सो मोर डेडलाइन्स टू बी मेट अँड शॉर्टर द टाइम बिटवीन द फास्टेस्ट सिस्टीम सीपीयू मस्ट बी. ओके, म्हणजे जे काय रिक्वायरमेंट आहे, टाइमचं लिमिटेशन आहे, टाइम रिक्वायरमेंट आहे, ते कमी, सगळे जास्त डेडलाईन्स एक्झिक्यूट करून कमी वेळ लागेल हे ते दॅट इज द परफॉर्मन्स ऑफ अवर आर्टॉस. ओके,
मग ते परफॉर्मन्स जे आहे ते कसं मेजर करतो, कसं एक्सप्रेस करतो? मोस्टली प्रोसेसर्स परफॉर्मन्स इज एक्सप्रेस इन मिलियन इन्स्ट्रक्शन पर सेकंड. एका सेकंडमध्ये किती मिलियन इन्स्ट्रक्शन्स एक्झिक्यूट होतात, दॅट इज दी परफॉर्मन्स ऑफ प्रोसेसर. Okay, as well, throughputs are also measure the overall performance of system with hardware and software combination. So throughput is output. जे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दोघांचं मिळून आउटपुट आहे ते आउटपुट सुद्धा काय आहे तुमचं ओव्हरऑल परफॉर्मन्स आहे. ओके, मग थ्रूपुट इज नथिंग बट इट इज अ रेट ॲट विच सिस्टीम कॅन जनरेट आउटपुट्स बेस्ड ऑन इनकमिंग इनपुट्स. थ्रूपुट्स म्हणजे काय, इनपुट आल्यानंतर ना तुम्ही जे आउटपुट देताय दॅट इज दी थ्रूपुट. ओके, थ्रूपुट ऑल्सो मीन्स अमाउंट ऑफ डेटा ट्रान्सफर्ड डिवायडेड बाय टाइम टेकन टू ट्रान्सफर इट. ओके, म्हणजे थ्रूपुट म्हणजे काय तर किती जेवढा नंबर ऑफ डेटा तुम्ही पाठवताय त्याला डिवाइड करून किती वेळ लागला तो ऍक्च्युअली ट्रान्सफर करायला, ते म्हणजे तुमचं थ्रूपुट. अँड इट इज ऑल्सो मेजर इन बीपीएस, दॅट इज बिट्स पर सेकंड. ओके, मग कधी कधी जे काही प्रोग्रामर्स असतात किंवा डेव्हलपर्स असतात ते थ्रूपुटला कसं डिवाइड करतात किंवा परफॉर्मन्सला कसं मेजर करतात, तर बाय कॉल प्रोसेस. ओके, किंवा कॉल बाय कॉल बेसिसवर किती नंबर ऑफ इनपुट्स आले आणि मग किती नंबर ऑफ आउटपुट्स तुम्ही दिली, ते म्हणजे तुमचं परफॉर्मन्स. ओके, मग ही स्टेप कुठं असणार आहे, अनालिसिस ऑफ स्टेजेस ऑफ डिझाईन मध्ये असतं. डिझाईन करतानाच आपल्याला आपलं परफॉर्मन्स सिस्टम किती देणार आहे हे त्याला आधीच कळतं. ट्रू परफॉर्मन्स टेस्टिंग इज अचीव्ड ओनली व्हेन द सिस्टम परफॉर्मन्स इज मेजर्ड ॲज अ होल. ओके, सो आरटॉस मध्ये परत सब डिव्हिजन्स असतात, तर प्रत्येकाचं परफॉर्मन्स न बघता आपण ओव्हरऑल सिस्टीमचं परफॉर्मन्स आपण मेजर करतो. नेक्स्ट स्केलेबिलिटी. स्केलेबिलिटी म्हणजे इथं स्केलेबिलिटी म्हणजे काय, ऍडिशनल अँड डिलीटिंग. ओके, ऍडिशन अँड सबस्ट्रॅक्शन ऑफ कंपोनेंट्स. स्केलेबिलिटी म्हणजे मेजर करायचंय असं नाहीये. स्केलेबिलिटी म्हणजे त्या आर्टसला तुम्ही किती वेल स्केलअप करू शकता. सो स्केलअप करू शकता किंवा स्केल डाऊन करू शकता. म्हणजे तुम्ही किती वेगळे मॉड्युलर कंपोनेंट्स त्या आर्टॉसला ऍड करता किंवा डिलीट करता. Depending how much functionality is required, RTOS should be able of capable adding or deleting modular components. म्हणजे तुमच्या सिस्टीम रिक्वायरमेंट प्रमाणे तुम्हाला एखादं डिव्हाइस त्याला ऍड करता आलं पाहिजे किंवा डिलीट करता आलं पाहिजे. सिस्टीम हॅज नो स्केलेबिलिटी. त्या सिस्टीमला स्केलेबिलिटी नाहीये, म्हणजे आपण एखादं इक्विपमेंट ऍड सुद्धा करू शकत नाही आणि एखादं इक्विपमेंट जे आहे सेटअप त्याच्यामधनं डिलीट सुद्धा करू शकत नाही. मग आर्टॉस कसं असलं पाहिजे, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स स्केलेबिलिटी म्हणजे ते कसं असलं पाहिजे, डिपेंडिंग ऑन रिक्वायरमेंट ते चेंजेबल किंवा काय म्हणायचं त्याला त्या सेटअप मध्ये अपग्रेडेशन करता आले पाहिजे. सो स्केलेबिलिटी फीचर असेल तर तुम्ही अपग्रेड करू शकता, नाही तर त्या सर्किटला तुम्ही अपग्रेड करू शकत नाही. ओके, तरच तुम्ही त्याला ते सिस्टीम ते आर्टॉस जर स्केलेबिलिटी हे कॅरेक्टर सपोर्ट करत असेल तरच तुम्ही ते एखादं मॉड्युलर कंपोनेंट त्याच्यात ऍड करू शकता किंवा डिलीट करू शकता. ओके, जर एखादं सिस्टीम एखादा आर्टॉस जर स्केलअप नसेल झालेला तर डेव्हलपमेंट टीम्स माइट हॅव टू बाय और बिल्ड द मिसिंग पीसेस. स्केलअप म्हणजे ऍज पर रिक्वायरमेंट ते सेटअप जर नसेल तर डेव्हलपर्स जे काही प्रोग्रामर्स आहेत त्यांना एक्स्ट्रा स्वतः बाय करून ते कंपोनेंट्स ऍड करावे लागतात. ओके, फॉर एक्झाम्पल एखाद्या डेव्हलपमेंट टीमला जर आर्टॉस हे सेल्युलर फोन प्रोजेक्ट डिझाईन करण्यासाठी आणि बेस स्टेशन डिझाईन करण्यासाठी करायचं असेल तर आर्टॉस कसं पाहिजे, सेम आर्टॉस 2 डिफरंट प्रोजेक्ट साठी यूज करता आलं पाहिजे. therefore which also saves considerable time आणि मनी. ओके, म्हणजे एकच आर्टॉस सेम आर्टॉस हे 2 डिफरंट प्रोजेक्ट साठी यूज करता आलं पाहिजे. म्हणजे तुमचं आर्टॉस हे स्केलेबल पाहिजे. आर्टॉसचे जे काही मॉड्युलर्स आहेत ते ऍड आणि डिलीट करता आले पाहिजेत. जर ते व्यवस्थित स्केलअप नसेल तर तुम्हाला स्वतः किंवा त्या प्रोग्रामरला स्वतः ते काय करावं लागतील,
जे एक्स्ट्रा ऍड करायचे फीचर्स आहेत ते स्वतः परचेस करून त्याच्यामध्ये ऍड करावं लागेल. आता आपण परचेस करून म्हणतो, सो हार्डवेअर असेल तर परचेस करून यूज करतो, पण त्या हार्डवेअरचे जे काही ड्रायव्हर्स असतात ते त्या आरटॉस मध्ये इन्स्टॉल करावे लागतात. जस्ट असं नाहीये की फक्त हार्डवेअर परचेस केलं म्हणजे आपण डायरेक्टली एक वायर सोल्डर केली, कनेक्ट केलं आणि आता रन झालं, असं नाहीये. जे काही मॉड्युलर आपल्याला कनेक्ट करायचे आरटॉसला, त्याचे जे काही सॉफ्टवेअर्स आहेत ते आपल्याला त्या रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टम मध्ये इन्स्टॉल करावे लागतात. दॅट इज द स्केलेबिलिटी. नेक्स्ट इज कॉम्पॅक्टनेस. कॉम्पॅक्टनेस म्हणजे आपण एखादं सर्किट कॉम्पॅक्ट करतो बघा. ओके, सो कॉम्पॅक्ट इज नथिंग बट ओके, सो एखादं सर्किट आहे त्याला एका बॉक्स मध्ये काय केलं आपण, कॉम्पॅक्ट केलं. सो हे सर्किट आहे. ओके, सो आय विल जस्ट ओके, सो हे काय झालं, हे जे काही डार्क केलेलं आहे दॅट इज दिस सर्किट, आणि ते सर्किट ह्या आउटर बॉक्स मध्ये काय केलेलं आहे, कॉम्पॅक्ट केलेलं आहे, इन्सर्ट केलेलं आहे. ओके, मग आपल्या एम्बेडेड सिस्टीम कॉम्पॅक्ट कसं असणार आहे हे कशावरती ठरतं, तर डिझाईन कॉन्स्टंट आणि कॉस्ट कॉन्स्टंट. सो कॉस्ट कॉन्स्टंट काय की कधी कधी कसं असतं की सगळ्यात युनिक साईज असलेले जे काही कंपोनेंट्स आहेत ते मोर कॉस्ट करतात. ओके, सो आपल्याला डिझाईन करतानाच असं करायचंय की त्याला कमी जागा लागेल आणि कमी खर्चात लागेल, सो दॅट आवर एम्बेडेड सिस्टम कॅन बी कॉम्पॅक्ट इनसाइड इट. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्ही सेलफोन बघता, त्या सेलफोन मध्ये तुम्हाला व्हॉइस कॉल करता येते, व्हिडिओ कॉल करता येते, अगेन तुम्हाला पीडीएफ बघता येतात, वर्ड फाइल्स बघता येतात, मूवीज बघता येतात, सॉंग्स ऐकता येतात. ओके, आणि हे सोडून परत टेक्स्ट मेसेजेस, ऑडिओ मेसेजेस. ओके, हे सोडून परत तुमचं परत फोन काय करतो तर क्लॉक आहे, स्टॉपवॉच आहे, स्क्रीन रेकॉर्डर आहे, परत तुमचे ब्राउझर्स आहेत वेगळे वेगळे. ओके, सो हे एकाच सेलफोन मध्ये वेगळे वेगळे फीचर्स काय केलेले आहेत, ऍड केलेले आहेत. त्यामुळं त्यात प्लस मेमरीज आहे. ओके, सो जे काय सेव्ह होते ते सगळं मेमरीवरती स्टोअर होते, इंटरनल मेमरी, एक्सटर्नल मेमरी. मग हे सगळंचा विचार करून आपल्याला सिस्टम काय करावं लागते, कॉम्पॅक्ट करावं लागते. ओके, सो सेलफोन कसं असलं पाहिजे, स्मॉल असलं पाहिजे, पोर्टेबल असलं पाहिजे आणि कॉस्ट सुद्धा कमी असली पाहिजे. आपण मार्केटमध्ये बघतो 5,000, 2,000, 3,000 पासून ते अगदी 40, 50, 60, 70,000 पर्यंत मोबाईल्स आहेत. ओके, सो डिपेंडिंग ऑन कॉस्ट फॅक्टर्स, डिपेंडिंग ऑन इट्स साईज, डिपेंडिंग ऑन इट्स फीचर्स, मेमरीज, कॅमेरा साईज वगैरे, या सगळ्यावरती त्याचं कॉस्टिंग ठरलं जातं. मग कॉस्ट आणि त्याचं डिझाईन हे दोन्ही फीचर्स जेव्हा आपण एकत्र लक्षात घेतो तेव्हा ते आपलं सर्किट काय होतं, तेव्हा आपलं डिझाईन ते कॉम्पॅक्ट होतं. ओके, मग अशा एम्बेडेड सिस्टीम मध्ये काय होतं तर हार्डवेअर रिअल इस्टेट इज लिमिटेड ड्यू टू साईज अँड कॉस्ट. जसं की सेलफोन मला एवढ्या बुकवर करता येईल का, सो एवढ्या फाईलवर एवढा मला सेलफोन करता येईल का, येईल. ओके, सो तुम्ही टॅब वगैरे बघता. ओके, पण त्याची कॉस्ट सुद्धा इन्क्रीज होते, त्याचा ओएस चेंज होते. ओके, म्हणजे जे काही हार्डवेअर जर आपण डोक्यात घेतलं तर त्याची साईज आणि कॉस्ट ही आपल्याला बघावी लागते. ओके, द आरटॉस क्लिअरली मस्ट बी स्मॉल अँड इफिशियंट. ओके, सो रिअल टाइम ऍप्लिकेशनला फीचर करण्यासाठी ते स्मॉल आणि इफिशियंटच असले पाहिजेत. So to meet these requirements, the designer must understand both static and dynamic memory consumption of RTOS and the app will run on it. Okay. So हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर म्हटलं की मग ते मेमरी येते, मेमरीमध्ये स्टॅटिक मेमरी आणि डायनामिक मेमरी. सो स्टॅटिक म्हणजे स्टिल मेमरी, कॉन्स्टंट मेमरी, आणि डायनामिक मेमरी म्हणजे चेंजिंग मेमरी. या दोघांचा विचार करून मगच आपल्याला ते सिस्टीम डिझाईन रिक्वायरमेंट्स फुलफिल करता येतील. त्याच्यामध्ये काही अडचण आहेत का, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एम्बेडेड आरटॉसचे आहे का अडचण? ओके, नेक्स्ट इज फंक्शन्स ऑफ आरटॉस. आता आरटॉस नेमकं काय करतं? ओके, सो फर्स्ट इज टास्क मॅनेजमेंट. आरटॉस काय करतं, टास्क मॅनेजमेंट करतं. आता टास्क मॅनेजमेंट म्हणजे काय, तर टास्क म्हणजे काय बघूया.
टास्क इज नथिंग बट प्रोसेस. ओके, प्रोसेस म्हणजे एखादं इनपुट सिग्नल आलं आणि त्याला मला प्रोसेस द्यायची आहे, सर्व्हिस द्यायची आहे. ते प्रोसेस म्हणजे काय, टास्क आहे. आणि त्या टास्कला एक्झिक्यूट करण्यासाठी किती टाइम लागते आणि किती मेमरी लागते हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. ओके, म्हणजे टास्क म्हणजे काय, प्रोसेस. आणि ते प्रोसेसला किती वेळ लागणार आहे एक्झिक्यूट होण्यासाठी आणि किती जागा लागणार आहे ते त्याचे डिटेल्स किंवा त्याचे डेटा स्टोअर करण्यासाठी. ओके, मग टास्क मॅनेजमेंट म्हणजे काय, प्रोसेस मॅनेजमेंट. वेगळे वेगळे टास्क एकत्र प्रोसेस करणे त्याला म्हणतो आपण टास्क मॅनेजमेंट. मग टास्क हे बऱ्याच स्टेट्स मध्ये असू शकतात. पेंडिंग स्टेट, परत वेटिंग स्टेट, डिलीट स्टेट, सस्पेंडेड, रेडी स्टेट आणि रन स्टेट. आता हे काय आहे ते बघूया. बघा इथं फर्स्ट इज पेंडेड, रेडी, डिलीड, रन आणि सस्पेंडेड हे टास्क आहेत. आता आर्टॉस हे ऍट अ टाइम बरेच ऍप्लिकेशन रन करत असते. असं नाही की फक्त एकच फंक्शन तो एकच इनपुट सिग्नल आहे आणि एकच इनपुट सिग्नल एकाच टास्कला तो प्रोसेस देते. मल्टिपल टास्क ऍट अ टाइम रन होत असतात. मग कुठली तर टास्क रेडी स्टेट मध्ये असते, रेडी स्टेट मध्ये असेल तर ती रन होते. कुठली जर एखादी स्टार्ट रन होत असताना समजा एखादं इंटरप्ट आलं तर ती डिलेड होऊ शकते. ओके, किंवा पेंडिंगला जाऊ शकते किंवा सस्पेंड होऊ शकते, म्हणजे टर्मिनेट, म्हणजे ते टास्कच तिथं स्टॉप केले जाते. जे काही रन होत असतं तिथंच ते स्टॉप केलं जातं. सस्पेंडेड इज नथिंग बट स्टॉप. रेडी म्हणजे काय, आता रन करण्यासाठी ती टास्क रेडी आहे. पेंडिंग म्हणजे काय, रन होत असताना ती परत पेंडिंग ह्या स्टेट वरती आली. रन होत असताना तिला स्टॉप केलं पण टर्मिनेट केलं नाही. स्टॉप म्हणजे फक्त रिझ्यूम केलं. सो परत जेव्हा तिला रन करेल, टोटल रन झाल्यानंतर ती काय होणार आहे, टर्मिनेट होणार आहे. आणि डिलेड म्हणजे काय, तर त्या टास्कला थोडस रेडी होण्यासाठी वेळ लागणार आहे. ओके, टास्क रेडी पोझिशन म्हणजे काय, तर त्याच्याकडे सगळा डेटा आता कलेक्टेड आहे आणि रनिंग करताना जर रन होत असताना ते टास्क तिला काही डेटा पाहिजे असेल तर ती रेडी टास्क देऊ शकते. डिलेड टास्क इज द टास्क विच इज डिलेड ड्यू टू नॉट कलेक्टेड होल डेटा. ओके, सगळा डेटा न घेतल्यामुळे त्याला थोडासा वेळ लागणार आहे, ती म्हणजे डिलेड टास्क. ओके, प्रत्येक टास्क ही एका स्टेट मधनं जात असते. ओके, एकच टास्क ऍट अ टाइम दोन स्टेट मध्ये नसणार आहेत. फॉर एक्झाम्पल टास्क नंबर 1 ही रन सुद्धा होतीये आणि सस्पेंड सुद्धा होतीये, असं कधी होत नाही. प्रत्येक टास्क ही एकाच स्टेट मध्ये ऍट अ टाइम एकाच स्टेट मध्ये ती अवेलेबल असते. ओके, सो शेड्युलर काय करतो, जी टास्क रेडी आहे त्या टास्कला तो रन करतो, प्रोसेस देतो. ओके, आणि ऍट अ टाइम ओनली वन प्रोसेस इज इन रन स्टेट. एका वेळेला फक्त एकच प्रोसेस, एकच टास्क ही रन स्टेट मध्ये असते. आणि रेडी टू, जे टास्क रेडी आहेत, ट्रान्झॅक्शन टू आर फॉर्म रेडी, हे काय करते तर त्याची इफिशियन्सी, एक्झिक्युशन टाइम त्या आर्टॉसचा अफेक्ट करते. म्हणजे एखादं आउटपुट आपल्याला येणार असते, रन होत असते ते, आणि डायरेक्टली इंटरप्ट आल्यामुळे ती रेडी स्टेटला जाते किंवा पेंडिंग स्टेटला जाते. त्यामुळे काय होते, एक्झिक्युशनच्या टाइम वरती ते इफेक्ट करते. ओके, ऍज वेल एज टिपिकल टास्क ऑपरेशन्स होतात. क्रिएशन ऑफ टास्क, डिलीट टास्क, कंट्रोल टास्क, टास्क शेड्युलिंग अँड ऑप्टेन टास्क इन्फॉर्मेशन, हे सगळे ऑपरेशन्स त्या प्रोसेसमध्ये होत असतात. ओके, टास्क मॅनेजमेंट म्हणजे इनिशियली टास्क म्हणजे काय, एखादी प्रोसेस आणि ते नंबर ऑफ वेगळे टास्कला प्रोसेस करणे म्हणजे काय, टास्क मॅनेजमेंट. मग कुठले टास्कचे स्टेट्स असतात, तर पेंडिंग स्टेट असू शकते, सस्पेंडेड टास्क असू शकतं, रन स्टेट असू शकतं, रेडी स्टेट असू शकते, डिलीट स्टेट असू शकतात. एका वेळेला एकच टास्क एका प्रोसेसमध्ये किंवा एका स्टेटमध्ये असते. ओके, आणि शेड्युलर काय करतो, जी टास्क रेडी आहे त्याला तो रन करायला घेतो. यात कोणाला काही अडचण आहे? नो मॅम. नेक्स्ट इज शेड्युलिंग इन आर्टॉस. सो शेड्युलिंग म्हणजे काय, रन करणे किंवा एक सेट ऑफ ऑर्डर्स ठरवणे. जेव्हा नंबर ऑफ इनपुट्स येतात तर त्या नंबर ऑफ इनपुट्सला एका ऑर्डर मध्ये ठेवलं जातं, एका ऑर्डर मध्ये त्याला शेड्यूल केलं जातं. ओके,
सो जसं आपली दिनक्रिया असते की सकाळी उठणे, आंघोळ करणे, ब्रश करणे, आंघोळ करणे, मग नाश्ता करणे, मग जे काय असेल ते तुमचं रुटीन असतं, तसं इथं टास्कचं शेड्यूल असते. सो एखादी टास्क आली तर त्याला नंबर ऑफ त्या शेड्यूल मधनं जावं लागतं. सो द इन्फॉर्मेशन ऑफ टास्क आर द नंबर ऑफ टास्क. मग एखादी पहिली काय असते, टास्कचं इन्फॉर्मेशन कलेक्ट करणे. मग इन्फॉर्मेशन म्हणजे काय, किती नंबर ऑफ टास्क आहेत, त्याला रिसोर्स रिक्वायरमेंट किती लागणार आहे. रिसोर्स रिक्वायरमेंट म्हणजे काय, मेमरी रिक्वायरमेंट. एखादा टास्क जेव्हा येते तेव्हा त्याचा डेटा हे आपल्या मेमरीमध्ये स्टोअर होतो. तर त्याचे रिसोर्स रिक्वायरमेंट काय काय आहे, त्याला अजून काय काय लागणार आहे, प्लस त्याला एक्झिक्युशन टाइम किती आहे, किती वेळ लागतो एक्झिक्यूट व्हायला, आणि त्याची डेडलाईन किती आहे. म्हणजे डेडलाईन 5 सेकंद आहे आणि एक्झिक्युशन टाइम 4 सेकंद असू शकतो किंवा 6 सेकंद असू शकतो. डेडलाईन म्हणजे 5 सेकंदात ते पूर्ण झालंच पाहिजे, पण एक्झिक्युशन टाइम हे डिलेड होते किंवा आधी होते, हे ड्यू टू दी सम अदर फॅक्टर्स. ओके. मग हे शेड्यूलिंग करण्यासाठी अल्गोरिदम्स आहेत. सो शेड्यूलिंग अल्गोरिदम्स आर देअर इन आर्टॉस. मग शेड्यूलिंग अल्गोरिदम्स काय असतात, तर ते अल्गोरिदम डिझाईन केले असतात फॉर मॅक्सिमायझिंग थ्रूपुट. ओके, मॅक्झिमम आउटपुट देण्यासाठी. मिनिमायझिंग रिस्पॉन्स टाइम, म्हणजे जे काही आउटपुट आहे ते कमी रिस्पॉन्स टाइम मध्ये दिलं पाहिजे. मिनिमम लॅटन्सी. सो लॅटन्सी म्हणजे काय, विलंब, एखाद्या आउटपुटला यायला विलंब होणे. ओके, ते मिनिमाइज करणे. ओके. अँड मॅक्झिमायझिंग फेअरनेस. सो फेअरनेस म्हणजे काय, नंबर ऑफ डेटा हे फेअरली तुमच्या आउटपुट पर्यंत येतील. हे सगळे गोल्स तो शेड्यूलर काय करतो, चेक करतो, आणि त्याच्यावरनं तो काय करतो, अल्गोरिदम क्रिएट करते. ओके. आता हे जे काही गोल्स आहेत, हे सगळे गोल्स अचीव करण्यासाठी आपण थ्रूपुट वर्सेस लॅटन्सी तर करू शकत नाही. म्हणजे आउटपुट वर्सेस लॅटन्सी. आउटपुट वर्सेस विलंब, किती ते आउटपुट घेण्यासाठी किती विलंब लागणार आहे. ओके, ते गोल आपल्याला काय करायचं, अचीव करायचं आहे. मग ह्या सगळे फॅक्टर्स घेऊन ना 2 मेन अल्गोरिदम्स आहेत, एक तर प्रायोरिटी बेस्ड अँड नॉन प्रायोरिटी बेस्ड. ओके. सो प्रायोरिटी, हाय प्रायोरिटी, लो प्रायोरिटी किंवा प्रायोरिटी नाहीच आहे. ओके. सो कुठल्या इनपुट सिग्नलला, कुठल्या टास्कला प्रायोरिटी आहे त्यांच्यासाठी वेगळं अल्गोरिदम आहे, आणि ज्या टास्कला प्रायोरिटी नाहीये त्यांच्यासाठी वेगळं अल्गोरिदम आहे. ओके. जे प्रायोरिटी बेस्ड अल्गोरिदम्स आहेत ते दे आर बेस्ड ऑन ग्रिडी, लिस्ट अँड इव्हेंट ड्रिव्हन. ओके. सो ते ग्रिडी आहे, त्यांना काहीतरी आउटपुट पाहिजे लवकर, लिस्ट आहे त्यांच्याकडे, किंवा त्यांच्याकडे काहीतरी इव्हेंट आहे. ओके, त्याच्यावर ते बेस्ड आहेत. आणि नॉन प्रायोरिटी बेस्ड म्हणजे काय, तर त्यांना कुठले प्रायोरिटीजच नाही आहेत. मग कुठली टास्क येईल त्याला प्रोसेस दिलं जाईल, त्याला सर्व्हिस दिली जाईल. त्यामुळे त्याला काय नाव दिलेलं आहे, फर्स्ट कम फर्स्ट सर्व. ओके. 2 प्रकारचे शेड्यूलिंग अल्गोरिदम आहेत, एक तर प्रायोरिटी बेस्ड आणि एक नॉन प्रायोरिटी बेस्ड. जर एखाद्या टास्कला प्रायोरिटी असेल तर ते कुठे जाणार, प्रायोरिटी बेस्ड अल्गोरिदम मध्ये जाणार. एखाद्या टास्कला जर प्रायोरिटी नसेल तर तो कुठे जाणार, नॉन प्रायोरिटी बेस्ड अल्गोरिदम मध्ये जाणार. जर प्रायोरिटी बेस्ड असेल तर तो बघणार त्याला आउटपुट नेमकं काय पाहिजे, ग्रिडी आहे, लिस्ट आहे, इव्हेंट ड्रिव्हन आहे, त्याच्यावर त्याला ते प्रोसेस करणार. आणि नॉन प्रायोरिटी जर असेल तर त्याला तो काय करणार, जो पहिले येईल त्याला तो सर्व्हिस देणार. दरफोर इट इज बेस्ड ऑन फर्स्ट कम फर्स्ट सर्व. सो प्रायोरिटी बेस्ड शेड्युलिंग. आता प्रायोरिटी बेस्ड शेड्युलिंग म्हणजे काय, आपल्या प्रोसेसरला रिकामं ठेवलं जात नाही. प्रोसेसर इज नॉट आयडल. ओके. प्रोसेसर हे प्रायोरिटी बेस्ड सर्व्हिस देत असतो, हायेस्ट टू लोएस्ट. The processor is allowed to process the data based on priority. त्याची हायेस्ट प्रायोरिटी असेल तर त्याला पहिले सर्व्हिस दिली जाते, त्याची लोएस्ट प्रायोरिटी असेल तर त्याला हायेस्ट प्रायोरिटी एक्झिक्यूट झाल्यानंतर मग लोएस्ट प्रायोरिटीचा डेटा एक्झिक्यूट करते. त्याच्यामध्ये सुद्धा 2 टाइप्स आहेत, स्टॅटिक अँड डायनामिक. स्टॅटिक प्रायोरिटीज म्हणजे काय, तिथं टाइम फॅक्टर हे कन्सर्न आहे, ते तेवढ्याच वेळेसाठी डिझाईन केलेले असतात. वन्स द प्रायोरिटीज आर असाइन्ड ड्युरिंग रन टाइम, चेंजिंग इज नॉट पॉसिबल. एकदा प्रायोरिटी दिली आणि ते टास्क, समजा एखाद्या टास्कला हाय प्रायोरिटी दिली
आणि ती टास्क जर रनिंग स्टेट मध्ये आहे आणि आता मला ती हायेस्ट प्रायोरिटी नाही, आता माझी हायेस्ट प्रायोरिटी जी दुसरी आहे, आता मला जी टास्क रन होतीये त्याला लोएस्ट प्रायोरिटी द्यायचंय, तर तसं रन टाइम मध्ये चेंज करता येत नाही, ते म्हणजे स्टॅटिक प्रायोरिटी. आणि डायनामिक प्रायोरिटी म्हणजे काय, एखाद्या टास्कला मी हायेस्ट प्रायोरिटी दिले आणि ती टास्क रन होत आहे, ती टास्क रन होत असताना त्याच्यापेक्षा हायेस्ट प्रायोरिटीची जर टास्क आली तर मी काय करू शकते, त्या हायेस्ट प्रायोरिटीच्या टास्कला आधी प्रेफरन्स देऊ शकते आणि नॉर्मल हायर प्रायोरिटीच्या टास्कला मी काय करू शकते, डिलेड किंवा पेंडिंग मध्ये टाकू शकते. ते म्हणजे काय झालं, डायनामिक प्रायोरिटी स्कीम. Next, in earliest deadline first, the processor with earliest deadline is assigned highest priority. Okay, earliest deadline म्हणजे काय, समजा 10 हायेस्ट प्रायोरिटीचे टास्क आहेत, 1 2 3 4 फॉर एक्झाम्पल 5 घेऊया. सो ह्याला लागणार आहे 2 सेकंड्स, देन ह्याला लागणार आहे 3 सेकंड्स, ह्याला लागणार आहे 6 सेकंड्स, ह्याला लागणार आहे 1 सेकंड आणि लास्टला लागणार आहे 0.5 सेकंड. ओके, फिफ्थ टास्कला लागणार आहे 0.5 सेकंड. आता हे सगळे प्रायोरिटीज, सगळे टास्क आहेत, हे सगळ्यांना काय हायेस्ट प्रायोरिटी आहे. ओके, हायेस्ट प्रायोरिटी आहे. मग ह्या हायेस्ट प्रायोरिटी मध्ये अर्लीएस्ट डेडलाईन स्कीम म्हणजे काय आहे, ज्याची डेडलाईन सगळ्यात कमी आहे त्याला सगळ्यात पहिले एक्झिक्यूट करा. म्हणजे ह्या 5 टास्क मधनं सगळ्यात पहिले रन कोण होणार, 5th नंबर टास्क रन होणार, त्याच्यानंतर 4 नंबर टास्क रन होणार, त्याच्यानंतर 1 नंबर टास्क रन होणार, त्याच्यानंतर 2nd नंबर टास्क रन होणार आणि देन रिमेनिंग टास्क नंबर 3. ओके, आणि लीस्ट स्लॅक टाइम म्हणजे काय, सो प्रायोरिटी इज असाइन्ड बेस्ड ऑन स्लॅक टाइम, वेर स्लॅक टाइम इज अ डिफरन्स बिटवीन रिलेटिव्ह डेडलाईन अँड एक्झिक्युशन लेफ्ट. ओके, अजून डेडलाईन किती आहे, सो 5 सेकंडचं डेडलाईन आहे आणि माझं एक्झिक्युशन टाइम अजून किती लेफ्ट आहे, 3 सेकंड अजून माझ्याकडे आहेत माझं एक्झिक्युशन संपवण्यासाठी. सो 5 - 3 2 इज द स्लॅक टाइम. सो ज्याचं स्लॅक टाइम कमी आहे त्याला सुद्धा काय केलं जातं, हायेस्ट प्रायोरिटी देऊन एक्झिक्यूट केले जाते. हे कशामध्ये, प्रायोरिटी बेस्ड मध्ये. आणि नॉन प्रायोरिटी बेस्ड म्हणजे काय, कुणालाच प्रायोरिटी नाहीये, कुठल्याच टास्कला तिथे प्रायोरिटी नाहीये. मग आता कुणाला सर्व्हिस द्यायची पहिले, तर जो कोणी पहिले येईल त्याला सर्व्हिस द्यायची. दॅट इज FIFO, फर्स्ट कम फर्स्ट सर्व, फर्स्ट इन फर्स्ट आउट. फर्स्ट इन फर्स्ट आउट. ओके, आणि हे 2 प्रकारचे शेड्युलिंग फॉलो करतात, आयदर क्लॉक ड्रिव्हन अँड वेटेड राऊंड रॉबिन. क्लॉक ड्रिव्हन मध्ये काय होतं, जी काही टास्क तुम्हाला एक्झिक्यूट करायचं आहे त्या अल्गोरिदमनी, तर तुम्हाला त्याची सगळी इन्फॉर्मेशन ऑफ ऑल पॅरामीटर शुड बी गिवन टू द प्रोसेसर. म्हणजे प्रोसेसरला तुमच्या टास्कची सगळी माहिती असली पाहिजे. म्हणजे कुठल्या प्रकारचं तुमचं जॉब आहे, म्हणजे काय टास्क परफॉर्म करायचं आहे, रिलीज टाइम किती आहे, एक्झिक्युशन टाइम किती आहे, डेडलाईन किती आहे, हे सगळं क्लॉक ड्रिव्हन मध्ये आधीच माहित असलं पाहिजे. ओके, द शेड्यूल कॅन बी डन ऑफलाईन ऍट सम रेग्युलर टाइम इन्स्टन्सेस. ओके, आणि राऊंड रॉबिन म्हणजे काय आहे, राऊंड रॉबिन म्हणजे जॉब्स आर शेड्यूल इन फर्स्ट आउट मॅनर. ओके, टाइम स्लॉट इज गिवन टू जॉब. आता कुठला जॉब येईल त्याला ते वेळ देणार. ओके, फॉर एक्झाम्पल सगळ्या जॉबला आपण 5-5 सेकंड देऊया. ओके, समजा इथं परत 5 जॉब आहेत, 1 2 3 4 and 5. ओके, ह्याला लागणार आहेत समजा 6 सेकंड, ह्याला लागणार आहेत 7, ह्याला लागणार आहेत 10 सेकंड, या टास्कला लागणार आहेत 5 सेकंड आणि 5व्या टास्कला लागणार आहेत समजा 11 सेकंड. ओके, आणि समजा जर राऊंड रॉबिन मध्ये 5 सेकंडचं टाइम लिमिट दिलं, तर पहिलं कोणाला फर्स्ट टास्क आली,
सो 5 सेकंदासाठी ही टास्क रन होणार. आता ह्या टास्कचे किती मिनिट शिल्लक राहिले? 1 सेकंड राहिले. 1 सेकंड जरी राहिला तरी 1 सेकंड त्या जॉबला भेटत नाही. प्रोसेसर काय करतो? स्विच होतो टू अनदर टास्क. सो आता कुठली टास्क आली? आता आली टास्क नंबर 2. आता ही टास्क एक्झिक्यूट करण्यासाठी किती वेळ लागणार आहे? 7 सेकंड्स. आणि प्रोसेसरचा टाइम किती आहे? 5 सेकंड्स. सो 2 नंबरचे टास्क हे 5 सेकंदासाठीच एक्झिक्यूट होते. त्याचे उरलेले जे 2 सेकंड्स आहेत ते काय होतात? पेंडिंग लिस्ट मध्ये जातात. असं करत करत समजा जेव्हा लास्ट येते दॅट इज 5th नंबर टास्क. 5th नंबरच्या टास्कला किती वेळ लागणार आहे? 11 मिनिट. सो 5 मधनं 11 मिनिट 11 मधनं 5 मिनिट गेले, 6 सेकंड उरले. मग आता ही लास्ट टास्क एक्झिक्यूट केल्यानंतर ना परत तुमचा प्रोसेसर काय करतो? फर्स्ट टास्कला जातो. आता फर्स्ट टास्कचे किती सेकंड उरले? ते 1 सेकंड उरलं तर. सो परत त्याला काय जातं? हे करतो, एक्झिक्यूट करतो, परत नेक्स्ट टास्कला जातो. मग सेकंड टास्कचे किती सेकंड उरले? ते 7 - 5 2 सेकंड उरले. ते मग 2 सेकंड तो एक्झिक्यूट करतो, परत पुढच्या टास्क कडे जातो. म्हणजे इथं टाइम स्लॉट हे आपण दिलं जातं आणि तेवढं ते एखादं टास्क किंवा एखादा जॉब ते तेवढ्या टाइम स्लॉट साठीच एक्झिक्यूट होते. जर टास्क कंप्लीट झाली नाही तर तो जॉब रिमूव्ह केला जातो आणि क्यू मध्ये ठेवला जातो, म्हणजे रांगेत ठेवला जातो. जेव्हा त्याचे टर्न येईल तेव्हा त्याचा उरलेला भाग तो कंप्लीट करेल. ओके, हे म्हणजे राऊंड रॉबिन. आता रिसोर्सेस अलोकेशन इन आरटॉस. रिसोर्सेस अलोकेशन कसं करतात? मेमरी अलोकेशन कसं करतात? कुठल्याही एम्बेडेड सिस्टीम मध्ये रिसोर्स अलोकेशन इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. कुठल्याही ऍप्लिकेशन मध्ये रिसोर्स अलोकेशन हे केलं पाहिजे का? तर सिस्टीम रन होण्यासाठी. तुम्ही इनपुट देताय, आउटपुट घेताय, पण स्टोअर कुठे करताय? बफर्स पाहिजेत तुम्हाला स्टोरिंग करण्यासाठी, रजिस्टर्स पाहिजेत तुम्हाला स्टोरिंग करण्यासाठी. सो बफर्स आणि रजिस्टर्स पाहिजे. ओके, सो तुम्ही डीटी मध्ये शिकलात. ओके, लॅच इज नथिंग बट 1 बिट मेमरी सेल. त्याच्यामध्ये एकच बिट स्टोअर होते. सो लॅचलाच आपण काय म्हणतो? 1 बिट मेमरी म्हणतो. ओके नाही? मग प्रत्येक एम्बेडेड सिस्टीम मध्ये, प्रत्येक ऑर्टर्स मध्ये किंवा प्रत्येक ऍप्लिकेशन मध्ये रिसोर्स अलोकेशन इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. कुठले इट रिक्वायर्स ओएस टू अलोकेट सर्टन रिसोर्सेस फॉर इट टू बी एबल टू रन करण्यासाठी ते आपल्याला कुठेतरी स्टोअर केलं पाहिजे. ओके, such resources would have access to section of computer's memory, data in device interface buffer, one or more files or other required amount of processing power. ओके, म्हणजे रिसोर्स अलोकेशन ते कशा कशाचं करतं बघा. कम्प्युटर मेमरीचं करतं, परत इंटरफेसिंग बफर्सचं करतं, किंवा एक पेक्षा अनेक फाईल्सचं करतं, किंवा त्याच्या प्रोसेसिंग पॉवर किती लागते हे सगळ्यांचं ते काय करतं? रिसोर्स अलोकेशन करते. ओके, आणि हे जे काय आताचे शेड्युलिंग अल्गोरिदम्स बघितले आपण, हे शेड्युलिंग अल्गोरिदम्स ते काय करतात? रिसोर्स अलोकेशन यूज करतात. म्हणजे बघा, ईच जॉब विल एक्झिक्यूट इन टाइम स्लॉट. जर ते एक्झिक्यूट झालं नाही, इफ इट इज नॉट कम्प्लिटेड विदिन अ टाइम स्लॉट, द जॉब इज रिमूव्ड. हा जॉब रिमूव्ड होतो, मग ते स्टोअर कुठं होतं? तर तो रिसोर्स अलोकेशन मध्ये स्टोअर होतो. आणि इट इज केप्ट इन क्यू, एका रांगेत ठेवला जातो, म्हणजे एखाद्या मेमरी मध्ये स्टोअर केला जातो. जेव्हा त्याचं टर्न येईल तेव्हा ते एक्झिक्यूट होतो, म्हणजे त्या मेमरी मध्ये त्याला स्टोअर होतं. हे शेड्युलिंग अल्गोरिदम रिसोर्स अलोकेशन यूज करतात. दॅट इज वेटेड राऊंड रॉबिन अँड प्रायोरिटी बेस्ड शेड्यूलिंग. हे सगळे काय करतात? रिसोर्स अलोकेशन यूज करतात. नेक्स्ट आहे इंटरप्ट हँडलिंग. आता इंटरप्ट हँडलिंग म्हणजे काय? इंटरप्ट म्हणजे काय? Interrupt is a signal which comes to microcontroller, which comes to embedded system and interrupts the current program. Okay, interrupt हे प्रायोरिटी बेस्ड असू शकतात किंवा नॉन प्रायोरिटी बेस्ड असू शकतात. म्हणजे इंटरप्टला आपण प्रायोरिटी देऊ शकतो किंवा प्रायोरिटी नसेलही त्या इंटरप्टला. ओके, and interrupt is a signal from a device attached to computer or from program within the computer. एक एक्सटर्नल सिग्नल मुळे सुद्धा ते येऊ शकतं किंवा त्याच्या इंटरनल सर्किटरी मध्ये सुद्धा इंटरप्ट होऊ शकतं. म्हणजे एक्सटर्नल इंटरप्ट असू शकते किंवा इंटरनल इंटरप्ट असू शकते. पण इंटरप्ट आल्यानंतर काय होतं? तो मेन प्रोग्राम स्टॉप करतं जिथं तो इंटरप्ट झालाय आणि तो काय करतो? त्याच्या ISR एक्झिक्यूट करायला जातो. ओके,
सो इट स्टॉप्स द मेन प्रोग्राम अँड रिस्पॉन्स फॉर द इव्हेंट विच इज इंटरप्टेड. जे कुठलं काम आलं होतं त्या कामला तो काय करतो, रिस्पॉन्ड करतो. मग असं रिस्पॉन्ड करत असताना तो काय करतो, त्याची जी काही सस्पेंड झालेली प्रोग्राम आहे तो काय करतो, तो स्टोअर करतो मेमरीवरती आणि मग तो ISR एक्झिक्यूट करतो. ओके. प्रोसेसर सस्पेंड्स द ऑपरेशन विच इज डुईंग. जो आधी टास्क रन करत होता ते त्याला सस्पेंड करतो आणि तो काय करतो, एक्झिक्यूट द कोड ऑफ ISR. म्हणजे जी इंटरप्ट आलेली आहे त्या इंटरप्टचा तो ISR रन करतो. रिसेट असेल तर रिसेटचा ISR एक्झिक्यूट करतो. टायमर असेल तर टायमरचा ISR एक्झिक्यूट करतो. सिरियल कम्युनिकेशन असेल तर सिरियल कम्युनिकेशनचा ISR तो काय करतो, एक्झिक्यूट करतो. The time taken to handle the interrupt is the time, that is interrupt latency should be small. म्हणजे interrupt latency म्हणजे काय, विलंब, वेळ लागणे. ओके, हे फार कमी असलं पाहिजे. म्हणजे तुमचं RTOS हे इंटरप्टला हायेस्ट प्रायोरिटी वरती एक्झिक्यूट केलं पाहिजे. ओके. मिनिमम इट इज डिसेबल फॉर मिनिमल पॉसिबल टाइम अँड ISR शुड हॅव हायर प्रायोरिटी ओव्हर RTOS. आणि त्याला सगळ्यात हाय प्रायोरिटी असली पाहिजे इंटरप्टला. ओके. फीचर्स ऑफ RTOS हे आपण नंतर बघूया. हे कळालं का, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ RTOS आणि फंक्शन्स ऑफ RTOS. 4 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत बघा. फर्स्ट आहे रिलायबिलिटी, म्हणजे तुमची सिस्टम किती रिलायबल आहे, किती डिग्री ऑफ रिलायबिलिटी ती प्रोव्हाइड करते. ओके. देन प्रिडिक्टेबिलिटी, तुमची सिस्टम काय प्रेडिक्ट करते विथ रिस्पेक्ट टू इनपुट सिग्नल. देन थर्ड वन इज परफॉर्मन्स. सो परफॉर्मन्स हे तुमच्या प्रोसेसरचा असू शकतं किंवा RTOSचं असू शकतं. प्रोसेसरचं असेल तर मिलियन ऑफ इन्स्ट्रक्शन पर सेकंड असं ते मेजर केलं जातं, किंवा ते आउटपुट जर बघत असेल तर बिट्स पर सेकंड असं सुद्धा बघितलं जातं. देन फोर्थ कॅरेक्टरिस्टिक्स स्केलेबिलिटी. सो स्केलेबल आहे का तुमची सिस्टम, नंबर ऑफ एक्सटर्नल मॉड्यूल्स तुम्ही ऍड आणि डिलीट करू शकता का, त्याच्यावरनं त्याची स्केलेबिलिटी ठरते. नेक्स्ट इज कॉम्पॅक्टनेस. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर मिळून तुमचं टाइम कन्स्ट्रेंट आणि कॉस्ट कन्स्ट्रेंट चेक करून किती तुमचं सर्किट कॉम्पॅक्ट होऊ शकते. दॅट इज दी अनदर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एम्बेडेड सिस्टीम. त्याच्यानंतर आपण फंक्शन्स बघितले. फर्स्ट इज टास्क मॅनेजमेंट. टास्क कसं मॅनेज करतो तो, मग तो टास्क पेंडिंगला ठेवतो, टास्क रेडी करतो, टास्क रन करतो, टास्क सस्पेंड करतो किंवा टास्क डिले करतो. ओके. नेक्स्ट इज शेड्युलिंग इन RTOS. सो शेड्युलिंग म्हणजे रन करणे, कसं तुम्ही त्याला शेड्यूल करता, कसं प्रोसेस देता, कसं सर्व्हिस देता. सो एखादी टास्क आली तर त्या नंबर ऑफ टास्कला एका ऑर्डर मध्ये ठेवता आणि कुठले टास्क आलेत त्याच्यावरनं 2 प्रकार आहेत, प्रायोरिटी बेस्ड शेड्युलिंग अँड नॉन प्रायोरिटी बेस्ड शेड्युलिंग. प्रायोरिटी बेस्ड शेड्युलिंग आले तर त्याला कुठले अल्गोरिदम वापरायचे, आणि नॉन प्रायोरिटी बेस्ड टास्क जर आले तर त्याला कसं प्रोव्हाइड सर्व्हिस द्यायची. जर प्रायोरिटी बेस्ड आले तर ती स्टॅटिक प्रायोरिटी आहे का डायनामिक प्रायोरिटी आहे हे चेक करावं लागतं. स्टॅटिक प्रायोरिटी म्हणजे तिथे टाइम हे फिक्स्ड आहे. डायनामिक प्रायोरिटी म्हणजे तुम्ही एखादी टास्क रन करत असताना प्रायोरिटी चेंज करू शकता. ओके. तसं स्टॅटिक मध्ये एखादी हाय प्रायोरिटी रन होत असताना त्याच्यापेक्षा हायेस्ट प्रायोरिटीचं टास्क आलं तर तुम्ही जी हाय प्रायोरिटी टास्क रनिंग स्टेट मध्ये आहे तिला टर्मिनेट करू शकत नाही. ते म्हणजे स्टॅटिक. ओके. आणि डायनामिक म्हणजे हाय प्रायोरिटीचं टास्क तुम्ही रन करताय, ती रन होत असताना त्याच्यापेक्षा हाय प्रायोरिटीची एखादी टास्क आली तर तुम्ही त्याला आधीच्या टास्कला टर्मिनेट करून व्हेरी हाय प्रायोरिटीला टास्कला तुम्ही प्रायोरिटी देऊन रन करू शकता. आणि नॉन प्रायोरिटी म्हणजे काय, फर्स्ट कम फर्स्ट सर्व, जो पहिला येईल त्याला सर्व्हिस द्या. ओके. त्याच्यामध्ये पण 2 टाइप्स आहेत, क्लॉक ड्रिव्हन आणि राऊंड रॉबिन. क्लॉक ड्रिव्हन मध्ये जी काही पहिली टास्क येणार आहे त्याची सगळी माहिती त्या प्रोसेसरला आधी माहित असली पाहिजे. आणि राऊंड रॉबिन म्हणजे काय आहे, सो तुम्हाला किती वेळ लागणार आहे हे मला माहित नसलं तरी चालेल, मी सगळ्या टास्कला समान टाइम देणार. प्रत्येक टास्कला मी 5 सेकंड देणार. तुमचं डेटा एक्झिक्यूट झाला, तुमचं काय म्हणूया तुमचं टास्क दिलेल्या वेळेत कंप्लीट झाली तर ओके, नाही कंप्लीट झाली तर तुम्ही क्यू मध्ये जाऊन थांबा, जेव्हा तुमचं टर्न येईल तेव्हा तुमचं टास्क तुम्ही तेवढ्या वेळेत एक्झिक्यूट करा. ते म्हणजे राऊंड रॉबिन. रिसोर्स अलोकेशन म्हणजे मेमरी अलोकेशन आणि परत
मेमरी पण आलं, डेटा सुद्धा अलोकेशन आलं, पॉवर रिक्वायरमेंट सुद्धा आलं. हे सगळं काय येतं रिसोर्स अलोकेशन मध्ये येतं. आणि शेड्युलिंग अल्गोरिदम्स जे आहेत म्हणजे वेटेड राऊंड रॉबिन आणि प्रायोरिटी बेस हे काय करतात तर रिसोर्स अलोकेशन यूज करतात. का तर तिथं आपलं जे काही टास्क आहे त्याला आपण क्यू मध्ये टाकतो, रांगेत जाऊन उभा म्हणतो. तर ते रांगेत जाऊन उभा राहतं म्हणजे त्याचा डेटा कुठेतरी मेमरीमध्ये स्टोर राहते. म्हणून वेटेड राऊंड रॉबिन आणि प्रायोरिटी बेस्ड शेड्युलिंग हे ह्याच्यासाठी मेमरी लागते. आणि नेक्स्ट लास्ट आहे फोर्थ फंक्शन आहे इंटरप्ट हँडलिंग. इंटरप्ट हँडलिंग हे सेम आपल्या मायक्रो कंट्रोलर सारखं आहे. एखादी हाय प्रायोरिटीची इंटरप्ट आली तर आहे ते काम थांबवायचं, स्टोअर करायचं कुठेतरी आणि आपलं प्रोग्राम काउंटर कुठे घेऊन जायचं, ISR ला घेऊन जायचं. ISR एक्झिक्यूट झाल्यानंतर जिथं तुमचा प्रोग्राम इंटरप्ट झाला तिथून परत ते काय होणार, रिझ्यूम होणार. फक्त इथं काय असलं पाहिजे, प्रत्येक टाइम जे आहे इंटरप्ट साठी ते फार कमी असलं पाहिजे. कळाले? कुणाला काही डाऊट आहे? कुणाला काही डाऊट आहे का याच्यामध्ये? So we will stop here today. Attendance द्या.